नमस्कार. आज आपण करतोय एक असा लाडू ज्याला पूर्णान्नच म्हणणे योग्य ठरेल. या लाडवामध्ये आहेत डिंक, खोबरं, भरपूर सुकामेवा, मूग, कणिक आणि शिवाय आयुर्वेदिक औषधी आहे ज्याच्यामुळे हा बनणार आहे डबल पौष्टिक. तर आता यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो मुगाची डाळ आणि पिवळी डाळ जी असते त्यापेक्षा सालीसकट हिरवी डाळ जी बाजारात मिळते ती वापरावी, ज्याने लाडवाची चवही छान होते. शिवाय डाळीचं अधिक सत्व आपल्याला मिळते. आता डाळ भाजण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे डाळ चांगली खमंग आतपर्यंत भाजली जाईल. साधारण 18 ते 20 मिनटं असा अधूनमधून कालथा चालवला आणि डाळ अशी बघा हलकी लागते हलवताना, म्हणजे ती चांगली भाजली गेलेली आहे, कुरकुरीत भाजली गेली पाहिजे. आता डाळीचा जो हिरवा सालीचा रंग होता तो बघा आता ब्राऊन रंगाचा झालेला आहे. 2-4 दाणे खाऊन बघायचे, म्हणजे दाताखाली ते करकन असे पटकन तुटले गेले की डाळ आपली भाजली गेली समजायची. आता मी भाजायला घेतलेलं आहे कणिक आणि तेही आहे अर्धा किलो. आणि कणिक भाजायच्या आधीच 2 ते 3 चमचे तूप मी कणकेला चोळून घेते. चांगलं हाताने कणकेला तूप चोळून घ्यायचं आणि मग कणिक भाजायला घ्यायची. आता भाजायला घेतल्यावर त्याच्यावर तूप घालणार नाही आहे, मग ती सुकीच मी भाजून घेणार आहे. आणि कणिक भाजताना गॅस अगदी स्लो ठेवायचा, नाहीतर कणिक ही पटकन जळली जाते. ती थोडी जरी करपली ना तरी कडवट लागणार. त्याच्यामुळे लो टू मीडियम असाच गॅस ठेवा आणि सतत एकसारखं ढवळत राहा. कणिक भाजायलाही आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील. हे सगळे पदार्थ चांगले जर मंद गॅसवर भाजले तर ते तेवढेच चांगले खमंग लागतात, म्हणून हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि कणिक भाजली का हे कसं ओळखायचं, तर कणकेचा रंग हा साधारण गुलाबीसर होतो आणि छान खमंग वास येतो की कणिक भाजली गेली आहे असं समजा. ही घ्या, कणिक आपली भाजून झाली ती मी परातीत काढून घेतलेली आहे. आणि जे मूग आपण भाजले होते त्याचे मिक्सरमध्ये मी बारीक रवाळ पीठ करून घेतले आहे. आता बघूया याचबरोबर आपल्याला बाकी काय काय जिन्नस लागते. हे सुकं खोबरं मी घरी किसून घेतलेलं आहे, अर्धा किलो आहे. त्यानंतर डिंक घ्यायचा आपल्याला. डिंक हा बघा छान बारीक कणीचा पांढरा डिंक घ्यायचा, जो चांगला असतो, फुलतो चांगला आणि पचतो पण चांगला. तो आपण घेतलेला आहे 70 ग्रॅम, 70 ते 100 ग्रॅम घ्या. काजू घेतलेले आहे 50 ग्रॅम. काळी खारीक मी घेतलेली आहे 50 ग्रॅम. बदाम 50 ग्रॅम. पिस्ता 50 ग्रॅम. आणि हे मगज आहेत ते मी घेतलेले आहे 25 ग्रॅम. मनुका आहेत त्या पण घेतलेल्या आहेत 25 ग्रॅम. याशिवाय आपण घेतलेली आहे सुंठ पावडर. हे बघा 3 चमचे मी सुंठ पावडर घेतलेली आहे. खसखस घेतलेली आहे 2 चमचे आणि 2 चमचे लाडूला बाहेरून लावायला. आणि हे आहेत पांढरे तीळ, ते पण घेतलेले आहेत आपण 25 ग्रॅम. आता लाडू डबल पौष्टिक करण्यासाठी आपण वापरतो आहे आयुर्वेदिक पावडर. तर त्याच्यामध्ये ही आहे शतावरी पावडर आणि अश्वगंधा पावडर. याही पावडरी आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे घ्यायचे आहेत. आणि गोडीसाठी आपण गूळ वापरणार आहोत, तर इथे मी काळा केमिकल विरहित गूळ जो असतो तो घेतलेला आहे. तर साधारण 900 ग्रॅम गुळाची ढेप मी चिरून घेतलेली आहे. किती लागेल तेवढी आपण वापरणार आहोत. आणि तूप पण अंदाजे आपल्याला अर्धा किलो लागणार आहे. तर आता सर्वात प्रथम जे खोबरं आपण किसून घेतलं होतं ते खोबरं हलक्या ब्राऊन रंगावर आपल्याला भाजायचं आहे. हा बघा गोल्डन रंग हा असा खोबऱ्याला आणायचा आहे. तर 2 बॅचमध्ये हे खोबरं मी भाजून घेते. गॅस हा मंद ठेवायचा. जर मोठ्या गॅसवर भाजलं तर खोबरं हे करपू शकतं आणि काही कच्चं पण राहू शकतं. तर हे बघा एकसंग रंग आला पाहिजे, म्हणजे खोबऱ्याचा खमंगपणा लागतो. तर आता हे खोबरं भाजून झालेलं आहे, ते बाजूला ठेवते. आता ही खारीक भाजून घेते. एक 5-7 मिनटं खारीक भाजायला लागतील आणि भाजून गार झाल्यानंतर ती मिक्सरला लावणार आहे, म्हणजे लवकर बारीक होईल. आता हे खारीक अख्खी आणण्यापेक्षा खारकेचा भुगा आणा, तो सोयीस्कर पडतो. आता कढईमध्ये बदाम घेतलेत भाजायला. एक 3-4 मिनटं बदाम भाजल्यानंतर त्याच्यातच आपण काजू घालायचे. नंतर 2 मिनटांनी त्यातच पिस्ता ॲड करायचे. असे एकत्रित हे तिन्ही ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे. आता मी हे सर्व जिन्नस सुकेच भाजते, तुम्ही हवं असेल तर थोडेसे तुपावरही भाजू शकता. आता कढईत खसखस भाजायला घेतलेत. 3 ते 4 मिनटांनी त्याच्यामध्ये पांढरे तीळ आणि मगज ॲड करणार आहे आणि एकत्रित असं तिन्ही भाजून घेते. आता हे भाजलेले तिन्ही जिन्नस आणि मगाशी भाजलेले बदाम, त्यातलेच थोडेसे बदाम, एक 10-12 बदाम घेऊन असे आपल्याला मिक्सरमधनं त्याची पावडर करून घ्यायची. त्यानंतर जी खारीक आपण भाजून ठेवलेली आहे त्याचीही पावडर करून घ्यायची.
आता हे जे भाजलेलं खोबरं आहे तेही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मी फिरवून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं आहे। हे बघा या प्रकारे। आता हे बघा 3 बॅचमध्ये मला हे खोबरं लावावं लागलं आणि बघितलं तर तुम्ही असं हे बघा छान तेल सुटलेलं आहे। आता हे छान तेल सुटल्यामुळे लाडू बाइंडिंगलाही आपल्याला याची मदत होते। आणि आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे। आता ड्रायफ्रूट हे भाजल्यामुळे चांगले खुसखुशीत होतात आणि सुरीने किंवा कटरने बारीक होऊ शकतात पटापट, तरीही त्याला थोडा वेळ लागतो। तर माझी इथे ही जी पद्धत आहे ती बघा तुम्हाला कशी वाटते ड्रायफ्रूट बारीक करायची। तर मी काय करणार आहे, हे ड्रायफ्रूट सगळे अशा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालणार आहे। एका साईडने पिशवी लॉक करायची आणि वरती बत्ता मारून ते बारीक करून घ्यायचे। अगदी 2 मिनिटात हे सगळे ड्रायफ्रूट्स पटकन हवे तसे मस्त बारीक होतात। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे घ्या, हवे तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही बारीक करू शकता आणि लाडूसाठी आपल्याला हे ड्रायफ्रूटचे तुकडे बारीकच हवेत, म्हणजे लाडू चांगला वळता येतात, नाहीतर लाडूचा शेप चांगला येत नाही, टोकं लागतात। आता हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहेत, पण हे बारीक केलेला चुरा आहे तो तुम्ही अगदी 1 ते 2 मिनिटं तुपामध्ये परतून घेतला तर तो अजून छान क्रिस्पी होईल। आता सगळी बेसिक तयारी झालेली आहे। आता लाडू वळायला घ्यायचेत। तर त्यासाठी हे जे कणिक आणि मुगाचं रवाळ पिठी आपल्याला दोन्ही एकत्र करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे। तर गूळ मिक्स करायची ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आपण कुठेही पाक करणार नाही आहोत। तर गूळ मिक्स करण्यासाठी आता काय करायचं, हे दोन्ही पिठं मी एकत्र करून घेते। आता गूळ पिठामध्ये मिक्स करण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतोय। तर इथे मिक्सरचं भांडं आहे, याच्यात मी खोबरं बारीक केलं होतं, तर तेच भांडं तसंच घेतलं तरी चालेल। आता याच्यामध्ये सर्वात आधी आपण मिक्स पीठ घालणार आहोत, मूग आणि कणिक। हे बघा 2 ते 3 चमचे सुकं पीठ घालायचं आणि त्याच्यावरती थोडासा बारीक केलेला गूळ घालायचा। गूळ पण आधी बारीक करून घ्यायचा, खूप मोठे मोठे तुकडे नाही ठेवायचे। हे बघा याप्रमाणे। आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला 2-4 चमचे पीठ घालून द्यायचं आणि असं मिक्सरला लावायचं आणि छानपैकी मस्त या पिठामध्ये गूळ अगदी एकत्रित होऊन जातो, बारीक होऊन जातो, शिवाय चांगला मिक्स होऊन जातो। आता हे बघा निदान 3 ते 4 बॅचेस आता आपल्याला मिक्सरच्या या कराव्या लागणार आहेत। आता हे गूळ मिक्स केलेलं पीठ बघा असं पिवळसर दिसतं, गूळ त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। आता शेवटची बॅच ही मला लावायची गूळ आणि पिठाची। त्याच्या आधी या पिठाची मी चव घेते आणि गोडीचा अंदाज घ्यायचा। आपल्याला अजून याच्यामध्ये डिंक आणि इतर सुकामेवा आणि खोबरं पण येणार आहे, त्यानुसार याची गोडी ठेवायची। आता शेवटच्या बॅचमध्ये तसा मी गूळ ॲडजस्ट करून घेणार आहे। कमी जास्त जो काही झाला असेल तो शेवटच्या बॅचमध्ये शेवटच्या पिठाबरोबर फिरवून घ्यायचा। इथे कढईमध्ये मी तूप काढलेलं आहे। आपल्याला आता डिंक फुलवून घ्यायचं आहे। तर लाडू करण्यासाठी साधारण जेवढं अपेक्षित तूप आहे तेवढं या कढईत काढायचं। मी एक अर्धाला थोडंसं कमी काढलेलं आहे, कारण हे तूप विकतचं आहे, तर मला चांगलं हे गरम करून घ्यायचं आहे आणि मगच लाडूसाठी वापरायचे। तर डिंक तळताना ते व्यवस्थित गरम होणार तूप पण, म्हणून मी हे जास्तीचं तूप काढलेलं आहे। आता या तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा डिंक घालायचा आणि चांगला फुलवून घ्यायचा। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि नंतर चाळणीने तो काढून घ्यायचा आणि हेच तूप आता पुढे लाडू करण्यासाठी वापरायचं। आता गूळ मिक्स केलेलं मिश्रण मी मोठ्या पातेल्यात घेतलं आहे। आता याच्यामध्ये हे खोबरं वाटलेलं घालायचं आहे आणि त्यानंतर खसखस, तीळ आणि मगजची पावडर घालणार आहे। आता हे जे 2 पदार्थ जे आता आपण घातलेत त्याच्यामध्ये स्निग्धपणा आहे, तर तो सगळा या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा, म्हणजे लागेल तसं आपल्याला तूप घालता येईल। तर आधी एवढंच हाताने मी चांगलं एकजीव करून घेते। हे बघा हे मी एकजीव करून झाले आणि हे बघा एवढं असं चांगलं आपलं पीठ हे मस्त बांधलं जातं आहे। आता इतर पदार्थ आपण घालूया। बारीक केलेली खारीक पावडर, ड्रायफ्रूट्स, मनुके तुम्ही हवे असतील तर थोडे भाजून घ्या। मी भाजत नाही, कारण ते पुन्हा लिबलिबीत होतात, द्राक्षासारखे होतात परत। सुंठ पावडर घालून दिली आणि आता इथे आपण घालणार आहोत शतावरी पावडर 2 ते 3 चमचे आणि अश्वगंधा पावडर 2 ते 3 चमचे। हाडांच्या बळकटीसाठी आणि एकंदर रक्तवाढीसाठी ही खूप चांगली औषधी आहे, तर तुम्ही याचा वापर नक्की करा। सर्वात शेवटी आपल्याला तळलेला डिंक घालायचा। डिंक आधीपासून घातला तर तो
कुस्करला जाईल मिक्स करताना, त्यामुळे मी शेवटी घालते आणि मी सगळा डिंक हा असा अख्खाच ठेवणार आहे, त्याचा चुरा करणार नाही. चुरा जर करायचा असेल तर अर्धा डिंकाचा तुम्ही चुरा करा, अर्धा अख्खा ठेवा. पण चुरा केल्यावर लाडू बांधताना फसफसतात, म्हणून मी असा अख्खा ठेवते आणि दाताखाली असा अख्खा आलेला छान लागतो. तर आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं तूप घालून लाडू वळून घ्यायचे. तर आता लाडू वळताना पण काय करायचं, आता हे थोडं जास्त प्रमाणात आहे, पटकन वळून होणार नाही, त्याच्यामुळे याचे मी 4 भाग करणार आहे आणि एकेका भागामध्ये तूप घालणार आहे आणि तो भाग ते वळून घ्यायचा. नंतर दुसऱ्या भागामध्ये तूप घालायचं, म्हणजे आपल्याला लाडू चांगले वळता येतात, मिश्रण सुकत नाही. आणि जर तुम्ही 2 किंवा 3 जण बसून लाडू करणार असाल तर मग तुम्ही सगळ्या मिश्रणात एकदाच तूप घातलं तरीही चालेल. आता यामध्ये तुम्ही हलीमसुद्धा घालू शकता आणि सुकामेव्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल. डिंक तळलेलं तूप आहे ते गरमच आहे, गरम तूप घातलं की लाडू पटापट वळता येतात. परंतु जर तुम्ही साखरेचा वापर करून लाडू करत असाल तर तूप गरम नसावं, ते कोमट असावं. गरम घातलं तर लाडू वळून झाल्यानंतर थंड झाल्यावर कडक होतात. आता आपल्याला एकंदर अर्धा लिटर तूप लागलेलं आहे आणि गूळ हा 600 ते 700 ग्रॅम लागला, कारण हा सेंद्रिय गूळ होता, त्याच्यामुळे तो गोडीला कमी असतो. आणि शिवाय अश्वगंधा आणि शतावरी पावडर ही थोडीशी कडसर असते, त्याच्यामुळे ही गूळ थोडा जास्त लागतो. वरील सामग्रीमध्ये या आकाराचे आपले 70 लाडू तयार झाले. तर हे आरोग्यासाठी एकदम परिपूर्ण असे लाडू आहेत, या कारण याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते खूपच पौष्टिक आहेत. त्याच्यामुळे थंडीमध्ये आणि हाडांच्या चांगल्या वाढीसाठी, एकंदर आपल्या चांगल्या आरोग्यासाठी हे लाडू पूर्णान्नच आहे. तर हे परिपूर्ण असे डिंक खोबऱ्याचे लाडू आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.